नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी ही तिचे काम करत असते आणि तेवढ्यात सुखदाचा तिला कॉल येतो. परंतु सुखदा ही फक्त रडत असते. तर आनंदी विचारते की अगं सुखदा, काय झाले? तुझा खडूस तुला काही बोलला का? मला सांग की काय झाले, तू रडतेस? काल तर इतकी आनंदात बोलत होती आणि आज रडण्यासाठी काय झाले? आनंदी विचारते की हॅलो सुकी. तर सुकी ही हसते पण आणि रडते पण. तेव्हा आनंदी म्हणते की सुकी, तू माझी गंमत करतेस का? सुकी म्हणते की अगं कल्याणी ताई, हे आनंद अश्रू आहे आणि ते थांबतच नाही. सुकी इतकी खुश झालेली असते, तिला सांगावेच कसे ते समजत नाही. आणि कल्याणी ताई, आज माझ्या आयुष्यातील खरंच खूप महत्त्वाचा दिवस आहे, अगदी आनंदाचा. असं वाटतं की अगं कल्याणी ताई, माझा नव्याने जन्म झाला की काय? हे ऐकून तर आनंदीला सुद्धा खूप आनंद होतो. म्हणजे आनंदी म्हणते की अच्छा, म्हणजे तुमच्या पांढऱ्या घोड्यावरचा राजकुमार तुम्हाला हो म्हणायला वाटतो. सुकी म्हणते की यस 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 कल्याणी ताई. आनंदाने उड्या मारत म्हणते की हो, फायनली तो हो म्हटला. तेव्हा आनंदी सुद्धा इतकी खुश होते. आणि सुकी, खरंच खूप छान बातमी दिली तू. खूप छान वाटते की एखाद्या माणसाला त्याच्या आवडीची कोणी भेटल्यानंतर. आय एम सो हॅपी फॉर यू. पण मॅडम, त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेव की आयुष्यभर एकत्र राहायचे आणि एकत्र राहायचे. सुकी म्हणते की अगं हेच आयुष्य काय, पण मी त्याला पुढच्या सुद्धा काही जन्मात नाही सोडणार. अगं कल्याणी ताई, मत नाही तर पुढच्या 7ही जन्मात मी त्याला सोडणार नाही. आणि मला असे वाटते की जे माणूस आपल्यावर इतके प्रेम करतो आणि त्याने आपली साथ दिली, तर काही झाले तरी आपण सुद्धा त्याची साथ सोडायची नाही. ते ऐकून तर आनंदीला खूप वाईट वाटते, कारण अर्ध्यातूनच आनंदीने सार्थकची साथ सोडलेली असते. आणि आनंदी शांत होते. तर सुकी म्हणते की अगं कल्याणी ताई. तेव्हा आनंदी म्हणते की हो अगं, तुझे अगदी बरोबर आहे. तुमच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. तेव्हा सुकी सुद्धा खुश होऊन थँक्यू सो मच आणि बाय करून फोन ठेवतात. तेव्हा आनंदी विचारत पडते की मी सार्थक सरांना सोडून काही चूक तर केली नाही ना? पण नाही, जे झाले ते ठीकच झाले. ते माझ्याशिवाय खुश राहू शकतील, पण सुखदा तुझ्यासाठी मात्र मला खरंच खूप आनंद होतो. म्हणून आनंदी स्वतःच्या मनाला खुश करते. त्यानंतर इकडे सुद्धा ही आदर्श आणि आकांक्षाला सांगत असते की खरंच आज मी खूप आनंदी आहे. सार्थकने शेवटी लग्नाचा निर्णय घेतला, म्हणजे आता त्याचे थांबलेले आयुष्य पुन्हा मार्गी लागेल. खरंच पुन्हा नव्याने बहरायला लागेल. तेव्हा आकांक्षा खुशून म्हणते की हो आई, सुकी या घराला घरपण देईन आणि खूप वर्षानंतर आपल्या घरात आनंदाचे दिवस येणार. तेव्हा आदर्श म्हणतो की हो खरं आहे. आणि अक्कू, तिला आता तुला वहिनी म्हणावे लागेल. अक्कू म्हणते की अरे, ती अगोदर माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि नंतर वहिनी, हो की नाही आई? सुद्धा खुशून हो म्हणते. तर आदर्श म्हणतो की तू एक काम कर, तू तिला सुकी वहिनी म्हण. तर अक्कू म्हणते की हे तर जाम भारी आहे, सुकी वहिनी अगदी परफेक्ट. तर सर्वांना हसू येते. तर सुद्धा म्हणते की हो, ही सर्व देवाचीच कृपा म्हणायची. आदर्श म्हणतो की हो काकू, सार्थक खरंच खूप लकी आहे, कारण सुखदा खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि सुखदासारखी मुलगी मिळायला भाग्यच लागते. सुधा म्हणते की हो खरंच माझा सार्थक आहेच भाग्यवान आणि त्याचे लग्न आता इतके धूमधडाक्यात मी लावून देणार तर अख्खं नाशिक बघतच राहील. आदर्श म्हणतो की हो, मी सुद्धा त्याच्या लग्नात फुल ही धमाल करणार आणि सर्वजण खुश असतात. तर त्यावर सुद्धा ही आदर्शला म्हणते की खरंच मनापासून तुझे धन्यवाद. तू जर हे प्रयत्न केले नसते तर काहीही घडले नसते. सार्थकशी तू बोलला म्हणून हे सर्व जुळून आले, नाही तर सार्थक कुणाचेच काही ऐकले नसते. आणि ती आदर्शला थँक्यू बोलते. तर आदर्श म्हणतो की काकू, तू पण काय थँक्यू वगैरे कशाला? सार्थकचे आयुष्य मार्गाला लागावे हे असे मला सुद्धा वाटत होते. आणि खरं सांगतो की सुखदा खूप चांगली मुलगी आहे, खूप प्रेमळ सुद्धा. ती सार्थकला कधीच दुखी नाही होऊन देणार आणि मला पूर्ण विश्वास आहे की आयुष्यभर ती सार्थकला साथ देईन. तेव्हा सुद्धा म्हणते की हो, सार्थकचे आयुष्य मार्गाला लागले, आता मी सुखाने डोळे मिटायला तयार होईन. आदर्श म्हणतो की काकू, हे असे बोललेले मला नाही आवडणार. तुला कित्येक वेळे सांगितले की अगं काकू, तुला अजून सार्थकच्या मुलांशी खेळायचे, त्यांना खेळवायचे नाही का? तर सुधाला हसू येते. तेव्हा आकांक्षा म्हणते की आई, पुन्हा असे काही बोलू नकोस. तर सुधा नाही म्हणते. तर आदर्श म्हणतो की हो, आपल्या अक्कूचे सुद्धा अजून लग्न करायचे. अक्कू म्हणते की अरे दादा, कुठला विषय तू कुठे नेतोस? आदर्श म्हणतो की का लग्न करायचे नाही?
आणि अक्कू लाजते तर ते तिला चिडवतात. आदर्श म्हणतो की चला आता आपण मागचे सर्व दुःख विसरून आपण सार्थक आणि सुखदा सारखे नवीन आयुष्याला सुरुवात करूयात आणि सर्वजण अगदी खुश होतात. त्यानंतर इकडे आनंदी ही आपल्या कॅबिनमध्ये बसून सार्थकचाच विचार करत असते आणि जेव्हा तिने सार्थकला प्रपोज केलेले असते की सार्थक सर आय लव्ह यू आणि सार्थकला इतका आनंद झालेला असतो तेव्हा आनंदीच्या चेहऱ्यावर सुद्धा खूप हसू आलेले असते आणि त्याच वेळेस विशाल येतो. विशाल म्हणतो की वा. आनंदी विचारते की काय रे विशाल काय झाले. तर विशाल म्हणतो की आजचा दिवस तर खूप आनंदात जाणार आहे. तुम्ही तर आनंदी दिसताच पण माझा सुद्धा दिवस अगदी मस्त जाणार. तर आनंदी म्हणते की हो का. तेव्हा विशाल विचारतो की मॅडम तुमच्या आनंदाचे काही खास कारण आहे का. आनंदी खुश होऊन म्हणते की हो आहे ना. विशाल म्हणतो की मग सांगा की काय झाले. तर आनंदी सांगते की अरे आपली सुखदा प्रेमात पडली. विशालला ते ऐकून आनंद होतो आणि काय सांगता मॅडम फायनली आपल्या सुखदा मॅडमला एक मुलगा आवडला. तेव्हा आनंदी म्हणते की अरे एवढंच नाही तर तिने त्याला प्रपोज सुद्धा केले आणि त्याच्याकडून होकार सुद्धा आला. तेव्हा विशाल म्हणतो की वा खरंच खूप छान बातमी आहे. तर आनंदी म्हणते की हो विशाल खूपच चांगली बातमी आहे. आणि विशाल एखादी व्यक्ती आपल्यावर मनापासून प्रेम करत असेल आणि जर त्या व्यक्तीला प्रेमात यश आले आणि जर ती समोरची व्यक्ती तेवढंच प्रेम करत असेल तर खूप आनंद वाटतो रे. नाहीतर आजकाल खरं प्रेम नाही मिळत रे. नशिबवान असतात काही माणसं की ज्यांना त्यांचे खरं प्रेम मिळते. खरं प्रेम होताना खूप छान वाटते. जेव्हा ते प्रेम आपल्यापासून दूर होते तेव्हा आपल्याला कळते आपण त्या व्यक्तीशिवाय राहू शकत नाही. पण तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. आनंदीच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलेले असते आणि ती स्वतःला सावरून विशालला म्हणते की विशाल. तर विशाल हा आनंदीच्या बोलण्यातच मग्न झालेला असतो. आनंदी विचारते की काय रे विशाल कुठे हरवलास. विशाल म्हणतो की काही नाही मॅडम. आणि मॅडम तुम्ही त्या मुलाला भेटलाच असेल बघितलेलं तरी असेल. तर आनंदी म्हणते की नाही अरे. विशाल म्हणतो की एक फोटो तरी बघितलेला असेल. तेव्हा आनंदी नाही म्हणते. विशाल म्हणतो की मॅडम याला काय अर्थ तुम्ही सुखदा मॅडमच्या इतक्या जवळच्या आहात साधा फोटो सुद्धा बघितलेला नाही. मग आत्ताच्या आत्ता तुम्ही सुखदाला फोन करा आणि फोटो मागवून घ्या. तेव्हा आनंदी म्हणते की हो अरे माझ्या सुद्धा ही गोष्ट नाही लक्षात आली. एक मिनिट पटकन मी फोटो मागवते. तर इकडे सुखदा ही मस्त गार्डन मध्ये आकांक्षाचे फोटो काढत असते परंतु आकांक्षाला एकही फोटो नाही आवडत. तर सुखदा म्हणते की मस्त तिकडे बघ आणि मी म्हटल्यानंतर तू इकडे लगेच ऍक्शन कर. अक्कूला मात्र ते सुद्धा फोटो आवडत नसतात. काय ग एक सुद्धा फोटो व्यवस्थित काढत नाही काय फोटोग्राफर आहे असे मुद्दा म्हणते. सुखदा म्हणते की काय ग तुला माझी फोटोग्राफी नाही आवडली. तर अक्कू म्हणते की नाही आवडली. सुकी म्हणते की मला सुद्धा ही मॉडेल नाही आवडली. मग घे तूच सेल्फी काढ. तेव्हा अक्कू आपल्या मोबाईल हातात घेऊन मस्त सेल्फी काढत असते आणि त्याच वेळेस कल्याणीचा फोन त्या मोबाईलवर येतो. अक्कू म्हणते की अगं सुकी तुला कल्याणी नावाच्या कुणीतरी मैत्रिणीचा फोन येतो कट करू का. सुकी म्हणते की नको कट करू नको आणि सुकीच्या मोबाईल ती घेते आणि कल्याणीचा फोन उचलते. तर अक्कू म्हणते की मी जरा आलेच म्हणून अक्कू तेथून बाजूला निघून जाते. सुखदा हॅलो करते तर आनंदी तिला म्हणते की अगं सुखदा एक महत्त्वाचा विषय तर राहिलाच. तेव्हा आनंदी मुद्दाम तो फोन स्पीकरवर टाकते आणि सुखदा तुझ्या प्रेमाबद्दल एक गंभीर गोष्ट विशालला समजली. तेव्हा सुकी विचारते की काय म्हणजे. तेव्हा आनंदी तिला खोशून म्हणते की अगं म्हणजे असे की तू तुझ्या त्या पांढऱ्या घोड्यावरच्या राजकुमाराचा फोटो अजून पाठवलेला नाही. तेव्हा सुकी खोशून म्हणते की अरे यार कल्याणी ताई फक्त 2च मिनिट दे लगेच पाठवते ताजा ताजा. आनंदी म्हणते की हो पटकन पाठव आणि बाय करून ती फोन ठेवते. त्यानंतर इकडे लीना आणि मालती भाजी निवडत असतात. तर लीना आईला विचारते की आई तुम्ही एक गोष्ट केली का की संगमनेर वरून आल्यापासून हे आणि अण्णा काही विचित्रच वागतात. मला असे वाटते की ते आपल्यापासून काहीतरी लपवतात. मालती म्हणते की नाही अगं मला असे नाही वाटत. तर लीना म्हणते की नाही पण मला असे वाटते की त्यांना काहीतरी सांगायचे ते आपल्याला ते सांगू शकत नाही. तेव्हा मालती म्हणते की अगं मनोज बद्दल मी काही सांगू शकत नाही परंतु हे तर आम्ही इतक्या दिवसापासून संसार एकत्र करतो परंतु हे माझ्यापासून काहीच लपून ठेवणार नाही. तेव्हा लीना म्हणते की पण ते आपल्यापासून जे काही लपवतात ते जर आपल्याला कळले मग आपल्याला वाईट वाटू नये म्हणून किंवा दुसरे काहीतरी कारण असेल पण नक्की काहीतरी ते लपवतात. तर मालती म्हणते की अगं लीना तसे काही नाही हे सर्व तुझ्या मनाचे खेळ असतील. आणि एक किस्सा मी तुला सांगते. 20 वर्ष झाले असतील यांना माझ्यासाठी एक भाग्यलक्ष्मीवर साडी विणायची होती
आणि ती साडी ते मला वाढदिवसाच्या दिवशी देणार होते आणि ते मला सतत म्हणायचे, कारण मी समोर असताना ते साडी तर काही विणू शकत नव्हते, म्हणून ते मला सांगायचे की तू 4 दिवस माहेरी जाऊ नये. मग मी एकदा ऐकलं, दोनदा ऐकले, पण मी विचार केला की हे मला सारखे असे माहेरी जा का म्हणतात, यांच्या मनात काही आहे का. मग मी एक काम केले, सारखे त्यांना प्रश्न विचारले आणि भंडावून सोडले. वेगवेगळे मी प्रश्न त्यांना विचारलेत, का मला माहेरी जायला सांगतात, तर शेवटी कंटाळून त्यांनी मला सांगूनच टाकलेत. तेव्हा दोघींना खूप हसायला येते आणि मी कपाळावर हात लावून घेतला. तुम्ही काय म्हणतात ना त्याला, तर लीना म्हणते की सरप्राईज, तर मालती म्हणते की हो, मी पूर्ण त्यांच्या सरप्राईजची वाट लावून टाकली. मालती म्हणते की पाहिलेस का, पुरुष आपापल्या पद्धतीने आपल्या कुटुंबाचा विचार करत असतात, पण आपण बायका मात्र त्याचा वेगळाच अर्थ काढतो. लीना म्हणते की हो, त्यानेच मग अशाने गैरसमज वाढतात. मालती म्हणते की कसे बोललीस, आणि तेव्हापासून मी त्यांना प्रश्न विचारण्याचे सोडून दिले. त्यानंतर इकडे सुखदा आत येते, तर सार्थक हा ऑफिसमध्ये जायला निघलेला असतो, मस्त तयार असतो. सुकी त्याला म्हणते की कसला हँडसम दिसतो, आपण एक सेल्फी काढूयात. तर सार्थक म्हणतो की कशाला, काय नको. तर सुकी म्हणते की काय रे, अरे खूप महत्त्वाचे काम आहे, एकदा एक सेल्फी काढ. अरे कल्याणी ताईला तुझी ही सेल्फी सेंड करायची. सार्थक म्हणतो की काढ पटकन, चल. सुकी म्हणते की स्माइल कर पटकन. नाही, अरे मला माहिती आहे की तू खडूस आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे की तू खडूस आहे. अरे कल्याणी ताईला सुद्धा माहिती आहे की तू खडूस आहे, पण कॅमेरेसाठी मात्र आपण स्माइल करायची, ओके. सार्थक म्हणतो की तुझी ती कल्याणी भेटल्यानंतर मी तिला सांगतो की तू किती आगाऊ आहे ते. सुकी म्हणते की तिला ऑलरेडी माहिती आहे हे सर्व, आणि चल स्माइल कर. तर सुकी एक छान मस्त सेल्फी काढते आणि मस्त एकत्र काढल्यानंतर ती म्हणते की खरंच अरे सार्थक आपण छान दिसतो. सार्थक म्हणतो की झाले का आता, मग निघू का आता. सुकी म्हणते की अरे बाय तर म्हण. सार्थक म्हणतो की अगं बाय आणि जाऊन दे, मला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होतो, आणि सार्थक निघून जातो. तर सुकी म्हणते की आय्या यार, कसला खडूस प्रियकर मला मिळाला, पण फोटोत मात्र छान असे स्माइल केले माझ्या हँडसमनी. आणि लगेच तो फोटो ती कल्याणी ताईला सेंड करते, म्हणजे आनंदीला. तर इकडे आनंदीची कामाची धावपळ सुरू असते आणि तेवढ्यात सुखदाचा कॉल येतो. तर आनंदी फोन घेते आणि बोल सुखदा. सुखदा तिला सांगते की मी फोटो सेंड केलेला आहे. तर आनंदी म्हणते की ठीक आहे, मी बघते. आनंदी फोन ठेवल्यानंतर तो फोटो बघायला घेते आणि त्याच वेळेस तिला दुसऱ्या मॅडमचा कॉल येतो आणि त्या फोनवरून तिचे बोलणं झाल्यानंतर ती फोन ठेवते आणि परत तो फोटो बघायला घेते. विशाल धावत येतो. मॅडम फोटो आला का असे विचारतो. तर मॅडम म्हणते की हो फोटो तर आला, पण डाउनलोड होतोय. तर विशाल म्हणतो की करा लवकर. तेव्हा आनंदी म्हणते की विशाल 1 मिनिट थांब, अरे फोटो डाउनलोड होतो. आणि तेवढ्यात रेवती ही जी सविता असते तिचा भाचा असतो त्याला घेऊन येते आणि हा आपला आश्रम बघण्यासाठी आलेला आहे असे सांगते. तर आनंदी त्या छोट्या मुलाला बघून खूप खुश होते. आनंदी त्या मुलाला नाव विचारते की काय नाव आहे तुझे. तर तो म्हणतो की ऋषी. तर आनंदी त्याला म्हणते की जा मग तू आमचा आश्रम बघ, नाव तर खूप छान आहे. तर तो मुलगा आनंदीला विचारतो की ताई मी तुझा फोन घेऊ का गेम खेळण्यासाठी. आनंदी म्हणते की अरे तुला गेम खेळण्यासाठी माझा फोन मी तुला नंतर देते, तोपर्यंत तू आश्रम बघू नये. तेव्हा तो ऐकायला तयार नसतो आणि तो शेवटी आनंदीच्या हातातील मोबाईल हिसकावत असतो. तर रेवती आनंदी त्याला समजावत असतात की बाळा असे हट्ट नसे करायचे, नंतर देते मी तुला फोन. आणि तेवढ्यात त्या झटापटीत तो फोन खाली पडतो आणि जेव्हा विशाल तो फोन उचलतो तर तो मॅडमला म्हणतो की मॅडम पूर्णपणे फोन तर फुटला. तर आनंदी काही बोलत नाही, असून दे असे शांतपणे म्हणते. तेव्हा तो मुलगा ताईला सॉरी बोलतो. इट्स ओके, जातो आश्रम बघ असे खुश होऊन म्हणते. विशाल मॅडमला म्हणतो की मॅडम कोणी असा फोन खेचायचा असतो का. आनंदी म्हणते की जाऊन दे, अरे तो लहान मुलगा आहे आणि बिचारा तो सॉरी सुद्धा म्हटला. हे बघ फोन महत्वाचा नाही, माणसं महत्वाची आहेत, हा रिपेअर होईल. विशाल म्हणतो की तुम्हाला आता फोन घ्यावा लागेल नवीन दुसरा. आनंदी म्हणते की मला नवीन काही नको, तू हाच फोन मला रिपेअर करून घेऊन ये. विशाल म्हणतो की अहो हा फोन पूर्ण बदलण्याची वेळ आलेली आहे आणि या फोन सोबत तुमच्या काय अशा नवीन आठवणी आहेत. तेव्हा आनंदी म्हणते की विशाल, आणि विशाल फोन घेऊन निघून जातो. त्यानंतर इकडे मनोज आणि अण्णा बसलेले असतात. मनोज म्हणतो की आश्रमातून जेव्हापासून आलो तेव्हापासून मला आनंदीशी अगदी बोलावेसे वाटते, तिला भेटावेसे वाटते, असे अस्वस्थच वाटते इकडे आल्यानंतर, पण तिच्याशी बोलल्यानंतर मला खूप छान शांत वाटते. अण्णा आपण तिला इकडे आणूया. तर अण्णा म्हणतात की नाही अरे मनोज ती इकडे नाही येणार, तिने स्पष्ट नकार दिलेला आहे. तर मनोज म्हणतो की ती लाख म्हणेल पण आपण तिला इकडे घेऊन येऊ, ती आणि आपण सार्थक सर आपण सगळे. अण्णा म्हणतात की हे बघ मनोज तिला जरा वेळ दे, आपल्याला तर कळले ना आपली आनंदी सुखरूप आहे म्हणून, आणि आज ना उद्या तिला स्वतःलाच वाटेल की आपण घरी जावे म्हणून, पण हे तिच्या मनाला वाटून दे. तर मनोज म्हणतो की नाही अण्णा मला खरंच खूप अपराधी वाटते,
सख्खी बहीण आहे आणि ती तिचा घर संसार सोडून तिकडे एकटीच आश्रमात राहते, यालाच मीच कारणीभूत आहे। मला खरंच खूप वाईट वाटते। अण्णा म्हणतात की अरे नशिबात जे घडणार आहे ते शेवटी घडतेच। आनंदी आपल्याला सोडून दूर जाणार हे आपले भोग होते आणि आपली ही सुद्धा पुण्याई आहे की त्या आश्रमात आनंदी आपल्याला सुखरूप भेटली सुद्धा। आणि हे सर्व मालती ऐकते। मालती म्हणते की काय आनंदी भेटली, तिला तर खूप आनंद होतो हे सर्व ऐकून, परंतु मनोज आणि अण्णा मात्र यांना खूप टेन्शन येते। मालती धावतच त्यांच्याजवळ येते आणि सांगा की आनंदी तुम्हाला भेटली ना? अण्णा म्हणतात की नाही अगं, मनोज म्हणत होता तुम्ही नक्की माझ्यापासून काहीतरी लपवतात। तर अण्णा मनोज नाही म्हणतात, पण मालती म्हणते की तुम्ही आनंदीची शपथ घ्या आणि मला सांगा की आनंदी नाही भेटली म्हणून। आणि त्यांना तर टेन्शन येते। तेव्हा मालती म्हणते की सांगा खरंच आपली आनंदी कशी आहे? तेव्हा अण्णा जातात की ती येथे परत येणार नाही अशी तिने अट घातली। मालती म्हणते की काय आनंदी आणि तुमची भेट झाली? तेव्हा अण्णा म्हणतात की हो। तर मालती म्हणते की मग माझ्यापासून तुम्ही का लपवून ठेवलेत? एका आईपासून तिच्या मुलीची गोष्ट तुम्ही लपवली म्हणून मालतीला खूप रडायला येते। अण्णा रडतच म्हणतात की मालती समजून घे, आनंदीने आमच्याकडून वचन घेतले की तुम्ही हे सर्व कुणाला सांगणार नाही म्हणून। मालती म्हणते की तिने सांगितले आणि तुम्ही ऐकले? अहो 6 वर्ष आपण तिच्याशिवाय कसे काढलेत, विसरलात का तुम्ही? मनोज सुद्धा रडतो आणि म्हणतो की आई अण्णांची काही चूक नाही, आनंदीनेच येण्यासाठी नकार दिला। मालती म्हणते की पण काय येणार नाही ती? तुम्ही तिला का समजावले नाही? तुम्ही तिच्याकडे हट्ट करायला पाहिजे नव्हता की तुम्ही तिला घेऊनच यायला हवे होते? का तुम्ही तिला घेऊन आला नाही? तिची आई तिची वाट बघते म्हणून मालती खूप रडते। ती कधी येणार आहे अशा आशेने मी तिच्या वाटेकडे डोळे लावून बसले, तुम्ही हे तिला काय सांगितले नाही? अण्णा म्हणतात की खूप प्रयत्न केला पण तिने काही ऐकले नाही। खुश आहे ती तिकडे। तर मालती म्हणते की असे कसेच करू शकते, ती तर यायला पाहिजे। अण्णा म्हणतात की तिने इकडे कुणालाच सांगू नका असे म्हटले, पण तरी सुद्धा आज मी तुला हे सर्व सांगितले। तेव्हा मालती लगेच सप्तशृंगी मातेला हात जोडते आणि आई तुझ्या कृपेमुळे आज मला माझ्या मुलीबद्दल समजले। माझी आनंदी खुश आहे हे कळल्यानंतर आणखीन एका आईला काय हवं असतं आणि तिला आनंद होतो। एकदा तरी मला आनंदीकडे घेऊन जा, एकदा तिला भेटायचे असा हट्ट धरते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सार्थक हा अण्णांच्या मोबाईलवर फोन करतो की आई आणि बाबा मी सुखदा बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ते ऐकून तर अण्णा आणि मालती मनोज यांना तर धक्काच बसतो। त्यानंतर सार्थक आणि सुखदा यांचा स्पेशल दिवस म्हणून एकत्र येतात। तर सार्थक सुखदाला म्हणतो की खरंच तुम्हाला आवडायला लागली। सुखी तर खुश होते। तर इकडे विशाल आनंदीला म्हणतो की तुमचा हा फोन मी नीट करून आणला। मग त्या सुखदा मॅडमच्या बॉयफ्रेंडचा फोटो तर आला असेल, मग एकदा चेक करा। तेव्हा आनंदी आपली फोटो गॅलरी चेक करत असते आणि त्यामध्ये सुखदाचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो आहे की नाही हे ती शोधत असते। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।